आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. गेले काही दिवस आमदार शिवाजी पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू होते आणि त्यातूनच या दोघांच्यात मोठ्या प्रमाणात वाद सुरू होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर गोकुळवर प्रशासकाला अनेक गंभीर आरोप झाले. काही अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या झाल्या. त्यानंतर प्रशासक आल्यानंतर रोज दोन्ही गटाकडून विविध माहिती मागवण्यात येत आहे. खरं तर जी माहिती हे दोन्ही गट मागत आहेत ती माहिती ऑलरेडी त्यांना आहेच. कारण 5 वर्षे एक गट सत्तेवर होता, सगळी कागदपत्र त्यांच्या ताब्यात होती. 25 वर्षे एक गट सत्तेवर होता, सगळी कागदपत्र त्यांच्या ताब्यात होती. पण एकमेकांना अडचणीत आणण्यासाठी, एकमेकांच्यावर दबाव आणण्यासाठी सध्या कागदपत्र मागवण्याच्या बरोबरच काही गंभीर आरोप केले जात आहेत. म्हणजे आता प्रशासक आलाय, पण प्रशासकाला काम करू देण्याऐवजी माहिती मागवण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आता एकमेकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढाई सुरू झाली आहे. काल जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी एक पत्रक काढलं आणि त्यांनी गंभीर काही आरोप निश्चितपणे केले आहेत. म्हणजे पुण्यातील गायत्री गोल्ड स्टोरेजला नेमकं कुणी मुदतवाढ दिली हा त्यांचा प्रश्न थेट मंत्री हसन मुश्रीफ आणि माजी अध्यक्ष नावेद मुश्रीफ यांना होता. याशिवाय त्यांनी अनेक आरोपही केले. कुणाचे पैसे पै पावणे अधिकारी घेतात, कुणाच्या जावयाच्या नावाने एजन्सी आहे, कुणाची नात औषध पुरवत आहे, याशिवाय कुणाच्या नावे दूध वितरणाचे ठेके आहेत, कुणाच्या पतसंस्थेतील मॅनेजरच्या नावाने संघात गाडी भाड्याने लावली आहे, असे अनेक आरोप या निमित्तानं त्यांनी केले. त्यानंतर मंत्री मुश्रीफ यांच्याकडून काही आरोप झाले आणि प्रत्यारोप झाले. याशिवाय काही गंभीर आरोप त्यामध्ये केले आहेत. जे काल तानाजी पाटील यांनी सांगितले की बात दूर तक जानी चाहिए, जाना होगा. आणि आज मंत्री मुश्रीफ यांच्या वतीनं काही संस्था चालकांनी पत्रक दिले. त्यात सरळ असं म्हणलेलं आहे, गेले 35 वर्षे कारभार केलेल्यांनी गोरगरीब शेतकरी दूध उत्पादकांच्या पोराबाळांच्या तोंडचा घास काढून घेतला आणि स्वतःसह जावयांची घरं भरली. असं असताना बात दूर तक जाना चाहिए अशी वल्गना करणाऱ्यांना आमचे जाहीर आव्हान आहे की बात दूर तक जाना ही चाहिए और 35 साल का हिसाब होना चाहिए. याचा अर्थ सरळ आहे की खांद्यावर बंदूक दूध संस्था चालकांच्या असू दे किंवा कार्यकर्त्यांच्या, आता लढाई थेट सुरू झाली मंत्री हसन मुश्रीफ आणि माजी आमदार माधवराव महाडिक यांच्या गटात. शिवाय खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांच्या विरोधातली. हे करत असताना गेल्या 5 वर्षात आपण काय काय महत्वाचं काम केलं याचा हिशोब मंत्री मुश्रीफ यांच्या काही संस्था चालकांनी दिले. म्हणजे दरवाढीचा असू दे किंवा दूध पॅकेजिंगचा विषय असू दे किंवा अन्य काही जे काय काय चांगलं केलं त्याचा हिशोब लावलाय. याशिवाय सगळ्यात मोठा जो प्रश्न होता तो किकवीच्या प्लांटचा 40 रुपये लिटरला पॅकिंगला खर्च होत होता असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच तो प्लांट विकत घेतला. हे सांगत असताना एक गंभीर आरोप यामध्ये केलेला आहे. पुणेसह जिल्ह्यात तब्बल 6 लाख लिटर दुधाची विक्री होते. यापुढे ही विक्री 10 लाखावर जाण्याचा अंदाज आहे. इथे गोकुळ दूध संघाचा स्वतःचा पॅकिंग प्लॉट असावा आणि जावयाच्या फायद्यासाठी तो घेतला न जावा. इतकं मोठं पाप करणाऱ्यांना धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ आहे. संघाच्या मालकीच्या स्वतःच्या 600 कोटीच्या ठेवी असतानाही जर पुण्यात स्वतःची पॅकिंग व्यवस्था आपण करू शकलो नाही तर गोकुळ दूध संघाकडून आणखी किती वर्षे जावयाला हुंडा द्यायचा होता. आरोप कुणावर आहे, थेट इशारा कुणाला आहे हे आपण आता सहज समजू शकतो. याचा अर्थ कुणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवून आता 35 वर्षाचा हिशोब मागितला जात आहे.
जावयांच्यावर थेट निशाणा साधला जात आहे. तुम्हाला चौकशी करायची असेल तर निश्चित करा, कारण आपण पारदर्शक पद्धतीनं किकवीचा प्लॉट घेतल्याचा खुलासाही यावेळी केलेला आहे. गेल्या 35 वर्षात कशाही पद्धतीने निविदा काढल्या, पण गोकुळ सारखेच नाव असणाऱ्या आपल्या स्वतःच्या मालकीचा गोकुळ सदृश ब्रँडला नाव देऊन गोकुळ दूध संघाचे दूध उचलले असाही गंभीर आरोप केलाय. नोकर भरतीसाठी 20 ते 30 लाख रुपये घेतल्याचाही आरोप आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता थेट लढाई मंत्री हसन मुश्रीफ आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या गटात सुरू झालेले आहे. शिवाजी पाटील शांत झालेत, ते का शांत झालेत याविषयी वेगळा व्हिडिओ आपण नक्कीच करू. पण सध्या गोकुळवर प्रशासक आल्यामुळं शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाचे नेते घाबरलेत, बिथरलेत की त्यांना अपमान झाला त्यांचा, कारण त्यांनी प्रयत्न केला होता की गोकुळवर प्रशासक येऊ नये, पण भाजपचा प्रयत्न यशस्वी झाला. गोकुळवर प्रशासक आला. आता प्रशासकाच्या माध्यमातून काम सुरू आहे. पण हे काम करत असताना सध्या 8-10 दिवस ज्या पद्धतीने काम सुरू आहे, रोज एकमेकांच्या उलट माहिती मागण्याचंच काम चालू आहे. त्यामुळे या प्रशासकांना मूळ कामापेक्षा रोज उठून या दोन्ही गटांना शांत करणे, त्यांच्या मागण्या घेणे यावरच बराच वेळ जातो. अजून लढाई भरपूर होण्याची शक्यता आहे, पण या पद्धतीने गेल्या काही वर्षात जे काही गोकुळमध्ये कारभार झाला त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचं काम सध्या सुरू आहे. 5 वर्षे विरुद्ध 35 वर्षे अशी लढाई आता सुरू झाली आहे. या लढाई मागे कुणाच तरी खांद्यावर बंदूक ठेवून एकमेकांचे जुने दोष काढणे, एकमेकांच्या कारभारावर संशय घेणे काम सध्या सुरू झालेलं आहे. पण या सगळ्या प्रकारात गोकुळची बदनामी निश्चितपणे होत आहे. बदनामी किती करायची, कारण हा संघ अडचणीत येऊ नये असं प्रत्येकाला वाटते, दूध उत्पादकांना वाटते, दूध संस्थाचालकांना वाटते, पण कुणाच्या तरी इशाऱ्यावर सगळेच नाचतायत. आणि हे नाचत असताना आपणच गोकुळची किती बदनामी करतोय हे मात्र विसरत आहेत. यामुळं पुढच्या काळात गोकुळ वाढवण्यासाठी काय प्रयत्न होणार की गोकुळची बदनामी करण्यासाठीच प्रयत्न होणार हे अतिशय महत्वाचं आहे. कारण एकीकडं दूध उत्पादकांचं फायदा आणि दुसरीकडे काहींचं राजकारण, या दोन्हीच्या पेचात गोकुळ अडकणार हे नक्की आहे. यातून गोकुळ सुटावा ही अपेक्षा निश्चित आहे. पाहूया आता नेमकं काय होते. आरोप तर गंभीर एकमेकांच्यावर झालेले आहेत. या आरोपाचं खंडन काय होणार, नवीन आरोप काय होणार याचीच आता उत्सुकता आहे. आरोप होऊ नयेत यापेक्षा सगळ्यांनी मिळून गोकुळ चालवावं हीच अपेक्षा आहे.